नमस्कार, मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कालचा हा व्हिडिओ म्हणजे काल मला टाकणंच झालं नाही आणि त्याच्यामुळे मग आज मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. काल शुक्रवारची माझी वैभवलक्ष्मीची पूजा होती. ते अशी छानपैकी मांडून घेतलेली आहे पूजा. रोजची देवपूजा आधी तिनेच केलेली आहे. असे छान फुलं ते देवाला वाहून ते छान पूजा तिने केली होती. रोजची पूजा केली म्हणजे मला म्हणजे शुक्रवारी शक्यतो तिलाच पूजा करायला होत असते, कारण स्वयंपाक ते करून मग जरा उशीर होतो, त्याच्यामुळे सकाळची रोजची पूजा तिला करायला होत असते, कारण मला शुक्रवारची पण पूजा करायची असते. म्हणलं नैवेद्यासाठी आता वेगळी काहीतरी भाजी करावी म्हणून पालक पनीर करायचं ठरवलं. तसं तर पनीर आवडतं मुलांना, पण पालक काही आवडत नाही. पण म्हणलं आता दोन्ही खाऊ घालावं तर लागणारच आहे, त्याच्यामुळे म्हटलं आता मिक्स पालक पनीरच करून घ्यावं. त्यासाठी मग मी तयारी केली आहे. हे सर्व मसाले घेतले त्याच्यासाठी. आणि पालक पण छान असा ताजा पालक होता. आणि मी फक्त पानं घेतले नाही आहेत, देठं पण घेतलेले आहेत, कारण देठात पण पौष्टिक जास्त असतं म्हणून नुसते पाण्याऐवजी मी देठं पण घेतलेले आहेत. आणि पालक जितका ताजा तितकी भाजी जास्त चविष्ट होती. त्यांनी पालकाची भाजी करताना पाहिली आणि तो म्हणाला, पालकाला गरम पाण्यात घालायचं आणि नंतर तू एकदम थंड पाण्यात घालतोय. हे लॉजिक काय मला कळालं नाही. मग त्याला सांगितलं, अरे ज्यावेळेस आपण गरम पाण्यातनं म्हणजे आपण त्यात काय उकळायचं नसतं, पण गरम पाण्यातनं काढून थंड पाण्यात घातला म्हणजे जो पालकाचा हिरवागार असा कलर आहे तो चेंज होत नाही. त्यामुळे परत थंड पाण्यात आपण घालायचं असतं, म्हणजे तो कलर तसाच राहतो. आणि त्याच्यात आता मी मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-6 मिरच्या टाकलेल्या आहेत. हिरव्या मिरचीच मी पालक पनीर करणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्याची ग्रेव्ही करून घेतली. आता इकडे मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून जे पनीरचे तुकडे होते त्याचे क्यूब ते असे फ्राय करून घेतलेले आहेत. शालो फ्राय करायचे असले शालो फ्राय करा, जास्त तळायचे असले तर जास्तही तळू शकता. मी जास्तच तळलेले आहेत. त्याच्यावर थोडंसं मीठ, कारण पनीरला मीठ नसतं त्याच्यामुळे थोडंसं मीठ मी टाकलं होतं, ते दाखवायचं राहिलं आहे. आणि त्याच्यामुळे छान असं पनीर थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत आणि त्याच पॅनमध्ये मी परत थोडंसं तेल आहे त्याच्यात पहिलंच, त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यात मी नुसते थोडंसं हलवून घेतलेलं आहे, जास्त तळून घ्यायचे नाही तर. आणि एकदम बारीक चिरले. तुम्ही बाकी सगळ्याची ग्रेव्ही करा, तुम्हाला कसं करायचं आहे ग्रेव्ही करू शकता, पण कांदा मात्र चिरूनच घ्यायचा, एकदम बारीक चिरून घ्यायचा. त्याची ग्रेव्ही करायची नाही आणि मोठाही ठेवायचा नाही, असा एकदम बारीक चिरून घेतला आहे. चॉपर असेल तर मग एकदम चांगलंच झालं, चॉपरमध्ये व्यवस्थित असा छान होतो कांदा चिरून, म्हणजे एकदम बारीक चिरला जातो, त्यामुळे चॉपरचा वापर करू शकता. आणि आता मी कांदा लाल गुलाबी होईपर्यंत मी फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी टोमॅटो प्युरी टाकलेली आहे. आता इथं काय करायचं, टोमॅटो जर प्युरी छान तेलात नाही परतली तर त्याचा आंबटपणा किंवा टोमॅटो कच्चाचं थोडीशी चव लागते, त्यामुळे टोमॅटो कधी शिजलाय लक्षात येतं, तर त्याला थोडंसं तेल सुटायला की लक्षात येतं की टोमॅटो छान आता तेलात शिजले ते. आता मी मसाले घालून घ्यायला लागले. धने जिरे पूड घेतले, कसुरी मेथी घेतली हाताचून, मीठ घेतले, हळद घेतले, त्याच्यानंतर किचन किंग मसाला थोडासा होता तोही टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे. हिंग थोडंसं टाकायचं, जास्तही टाकायचं नाही. जास्त झालं तर त्याचा उग्र चव किंवा वास पण लागतो, त्यामुळे थोडंसं असं हिंगाने छान चव येते म्हणून हिंग थोडासा टाकलेला आहे. आता हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे, तर जास्त पण तेलात होऊ द्यायचे नाही. तर आता मी जी पालकाची प्युरी करून घेतलेली आहे ती मी टाकून घेतलेली आहे. छान आता तो मसाला आणि पालकाची प्युरी मिक्स पूर्ण झाली पाहिजे असं केलेलं आहे. थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणीही टाकू शकता. मी थोडंसं जे भांडं होतं ते भांड्यात पाणी ओतून, मिक्सरच्या भांड्यात पाणी ओतून मी ओतलेलं आहे. असं ग्रेव्ही छान झाली पाहिजे. त्याला छान अशी वाफ येऊ द्यायची. छान असं शिजलं गेलं पाहिजे, असं 5 मिनटं तरी त्याच्यात झाकून ठेवलं तरी चालतं किंवा असेच तुम्ही उकळी येऊ दिली तरी चालेल. छान त्याच्याशिवाय म्हणजे पालक कच्चा राहणार नाही आणि भाजीला पण छान असा काय होतं, भाजीला पालकाचा थोडा उग्र वास असतो किंवा चव पण जरा थोडीशी असते, ती जरा शिजल्याशिवाय छान लागत नाही, त्यामुळे शिजू द्या थोडीशी. आता मी जो पनीर शालो फ्राय किंवा जास्त फ्राय करून घेतलेला होता मी, तो पनीर टाकून घेतलेला आहे. असं छान आता मी शिजू देणार आहे. त्याच्यात थोडंसं अजून पाणी लागतं म्हणून मी टाकलेलं आहे.
असं पालक पनीर माझं छान मस्त झालेलं आहे. असं नैवेद्यासाठी छान मी ताट करून घेतलं. पालक पनीर, टोमॅटोची आमटी डाळीची, त्याच्यानंतर चपाती, भात आणि शेवयाची खीर केली होती, म्हटलं गोड काहीतरी, आणि पंचामृत केलं होतं. असं छान नैवेद्याचं ताट झालं आणि पूजाही करून घेतली नंतर मी. तुम्हीही ही पूजा करता का किंवा दुसरे कोणते पूजा करता का ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.